शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आनंदाची बातमी. कापसाच्या भावात झाली वाढ आणि अजून कापसाचे भाव वाढण्याची शक्यता. होय शेतकरी मित्रांनो, काय आहे ताजी सविस्तर बातमी जाणून घेऊ. आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तसेच सर्वात महत्त्वाची ताजी अपडेट. तर त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. सुरुवात करतोय मित्रांनो, युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव, महिनाभरात दरात 15% वाढ. होय शेतकरी मित्रांनो, युद्धामुळे पांढरे सोने पुन्हा एकदा चमकणार आणि चमकले. मित्रांनो, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील बाजारातील काही दिवसापासून कापसाच्या भावात सुधारणा होत आहे. युद्धामुळे क्रूड तेलाचे दर वाढल्याने, पॉलिस्टर सारख्या कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे कापसाला वाढलेली मागणी, रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे महाग झालेली आयात, आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा आणि देशात कापूस व सुताला मिळालेला उठाव यामुळे कापसाच्या भावात वाढ दिसून आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध 1 महिन्याभरापासून सुरू आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच पश्चिम आशियातून वाहतुकीतही ठप्प झाली आहे. कृत्रिम धाग्याच्या किमती या पूर्णपणे पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून आहे. या युद्धामुळे अनिश्चितता वाढल्यामुळे किमतीतील चढउतार तीव्र आहेत. पॉलिस्टर आणि इतर मानवनिर्मित कापडाच्या किमती 25 ते 40% आसपास वाढल्या आहेत. तसेच कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे अनेक देशात उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव वाढला आहे. जागतिक बाजारात मागील महिनाभरात कापसाच्या भावात 15% वाढ दिसून आली. मित्रांनो, इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात ICCवर कापसाचे वायदे 70 सेंट प्रति पाऊंडच्या पुढे सरकले आहेत. विशेष म्हणजे वाढलेले भाव टिकून आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. याचा आधार देशातील कापसाला मिळत आहे. युद्धामुळे जागतिक वाहतूक आर्थिक खर्चिक झाली आहे. विविध कंपन्यांनी कंटेनरचे भाडे वाढवले असून विम्याचा प्रीमियमही वाढवला आहे. जोखमीच्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी जोखीम सेसही लागू करण्यात आला आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम कापसाच्या भावात वाढ होण्यासाठी मदत होत आहे. मित्रांनो, CCIने वाढवला भाव. देशात सुताला उठाव वाढून कापसाला मागणी वाढत आहे. पण दुसरीकडे सध्या बाजारातील कापसाची आवक खूपच कमी आहे. सध्या CCIकडेच कापसाचा सर्वाधिक साठा आहे. त्यामुळे CCIच्या कापसाला उठाव वाढला आहे. CCI प्रत्येक लिलावात 2 ते 2.5 लाख गाठीच्या दरम्यान कापसाची विक्री करत आहे. मागणी वाढल्यामुळे CCIने मार्च महिन्यात कापूस विक्रीच्या भावात खंडीमागे 3200 रुपयाची वाढ केली. तरीही CCIच्या कापसाला उठाव कायम आहे. कापूस दरातील वाढ. बाजारात सध्या कापसाची आवक कमी झालेली आहे. दुसरीकडे तेलाचे भाव वाढल्याने सरकीलाही चांगला उठाव आहे. यामुळे सरकीच्या भावालाही आधार मिळत आहे. सरकीचा भाव 4100 ते 4500 रुपयाच्या दरम्यान आहे. तर कापसाचा भाव प्रति क्विंटल 8000 ते 8500 रुपयाच्या दरम्यान जाऊन पोहोचलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कोण शेतकरी आहे जे व्हिडिओ बघत आहे आणि अजून त्यांनी कापूस विकला नाही, अशांनी नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, कापसाच्या भावात आता सुधारणा आणि वाढ होताना दिसत आहे. याचा फायदा निश्चितच राहिलेल्या शेतकऱ्यांना होईल, परंतु जास्त व्यापारी बांधवांना होईल, कारण त्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे. मित्रांनो, आता कुठे काय भाव चालू आहे थोडक्यात आढावा आपल्यापर्यंत आलेले अपडेट बघूया. वरोरा शेगाव येथे जास्तीत जास्त कापूस मित्रांनो 8000 पर्यंत मध्यम स्टेपलला भाव मिळताना दिसत आहे. तर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8405 पर्यंत गेला. काटोल या ठिकाणी सुद्धा 7900 पर्यंत गेला. वरोरा या ठिकाणी 8000 पर्यंत जास्तीत जास्त गेला. तर उमरेड या ठिकाणी 8200 पर्यंत कापूस पुढे गेलेला आहे. त्यानंतर समुद्रपूर 8100 पर्यंत कापसाला भाव मिळाला. त्यानंतर बिडकेज खाजगी बाजार 8000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, भोकर नांदेड या ठिकाणी 7675 खाजगी बाजार. सेलू परभणी 8395 कालचा, तर आज 8495 पर्यंत गेला. पांढरकवडा यवतमाळ 8100 पर्यंत भाव आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.